हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 12. तर या आधीचे आणि नंतरचे प्रॅक्टिस सेट सुद्धा मी अपलोड केलेले आहेत. तसेच तुमच्या 6th स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 12 मध्ये तुम्हाला फ्रॅक्शन्सचे मल्टिप्लिकेशन बघायचे आहेत. आपण 5th स्टँडर्डला फ्रॅक्शन्सचे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन पाहिले होते. त्यापेक्षा अतिशय सोपे असे मल्टिप्लिकेशन्स आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला काही फ्रॅक्शन दिले, त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे. सेकंड अँड थर्ड तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिलाय. फर्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन मध्ये बघा, मल्टिप्लाय 7/5 मल्टिप्लाय बाय 1/4. ठीक आहे. 7/5 मल्टिप्लाय बाय 1/4. मल्टिप्लिकेशन मध्ये आपण काय करतो, समोरचे नंबर मल्टिप्लाय करायचे आहेत. बघा, जे न्यूमरेटर्स आहेत त्यांचं एकमेकांशी मल्टिप्लिकेशन होणार आणि जे डिनॉमिनेटर्स आहेत त्यांचं एकमेकांशी मल्टिप्लिकेशन होणार. अतिशय सोपं आहे. 7 मल्टिप्लाय बाय 1, 5 मल्टिप्लाय बाय 4. 7 1 जा 7 अपॉन 5 4 जा 20. ठीक आहे. 7/20 आपला आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट बघा, सेकंड दिलेला आहे आपल्याला 6/7 मल्टिप्लाय बाय 2/5. ठीक आहे. 6 मल्टिप्लाय बाय 2, 7 मल्टिप्लाय बाय 5. 6 आणि 2 चं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 6 2 जा 12 आणि 7 5 जा 35. 12/35 हे आपलं आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट आता थर्ड बघूया आपण. 5/9 मल्टिप्लाय बाय 4/9. ठीक आहे. आता डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर सेपरेट मल्टिप्लिकेशन करूया. 9 मल्टिप्लाय बाय 9. 5 4 जा 20 अपॉन 9 9 जा 81. आपला आन्सर आलेला आहे 20/81. फोर्थ एक्झाम्पल बघा. आता फोर्थ काय दिलंय, 4/11 मल्टिप्लाय बाय 2/7. न्यूमरेटर्स आणि डिनॉमिनेटर्स यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे. तर 4 2 जा 8 आणि 11 7 जा 77. ठीक आहे. 8/77 हे आपलं आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट बघा, फिफ्थ 1 मल्टिप्लाय बाय 7 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय 2. 1 मल्टिप्लाय बाय 7 इज 7. 5 2 जा 10. तर आपला आन्सर आलेला आहे 7/10. नेक्स्ट बघा, 6th सम 9/7 मल्टिप्लाय बाय 7/8. बघा, आता इथे क्रॉस मध्ये सेम नंबर्स आहेत. ज्या वेळेला क्रॉस मध्ये सेम नंबर असतात त्यावेळेला आपण त्यांना कट करू शकतो. कसं ते बघा. 9/7 मल्टिप्लाय बाय 7/8 हे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. तर क्रॉस मध्ये जेव्हा नंबर्स असतात तेव्हा ते एकमेकांना डिवाइड असतात. म्हणून इथे 7 1 जा 7, 7 1 जा 7. काय उरलं, वरती 9 1 उरलेला आहे. 9 1 जा 9 आणि 8 1 जा 8. म्हणून याचा आन्सर आलेला आहे 9/8. यालाच तुम्ही मल्टिप्लिकेशन करून सुद्धा सॉल्व्ह करू शकतात. पण ते नंबर परत रिड्यूस होतील. म्हणून तुम्ही जेव्हा क्रॉस मध्ये सेम नंबर येतात तेव्हा डिरेक्ट ही स्टेप करू शकतात. समजलंय तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. 7th सम बघूया. 5/6 मल्टिप्लाय बाय 6/5. बघा, इथे क्रॉस मध्ये दोन्हीकडे नंबर सेम आहे. तर आपण काय करणार, डिवाइड करणार. ते नंबर्स एकमेकांना आपण डिवाइड करायचे आहेत. 6 1 जा 6, 6 1 जा 6, 5 1 जा 5, 5 1 जा 5. वरती आणि खालती 1 उरलेले आहेत. 1 1 जा 1 आणि 1 1 जा 1. म्हणून फायनल आन्सर येणार आहे 1/1. 1/1 नाही लिहिलं तरी पण त्याचं आपण 1 असं आन्सर लिहू शकतो. समजलंय तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट बघा, 8th सम बघा. 6/17 मल्टिप्लाय बाय 3/2. आता इथे 6/17 आहे आणि शेजारी 3/2 आहे. 2 आणि 6 यांचं डिव्हिजन होऊ शकतं. 2च्या टेबलमध्ये 6 येतो किंवा 6 इव्हन नंबर म्हणून आपण 2 ने डिवाइड करू शकतो. मग काय करणार,
2 1 जा 2, 2 3 जा 6. ठीक आहे, मग वरती काय उरलेत आता 3 मल्टिप्लाय बाय 3 आणि खाली 17 मल्टिप्लाय बाय 1. 3 3 जा 9 आणि 17 1 जा 17. कळलंय तुम्हाला? मग आपला आन्सर आलेला आहे 9/17. तर हे फर्स्ट 8 क्वेश्चन होते तुमचे प्रॅक्टिस सेट 12च्या फर्स्टचे. आता आपल्याला वर्ड प्रॉब्लेम बघायचा आहे. सेकंड क्वेश्चन आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलाय ना. अशोकराव प्लांटेड बनानाज ऑन 2/7 ऑफ हिज फील्ड ऑफ 21 एकर्स. 21 एकर्स जमीन आहे, त्याच्यामध्ये 2/7 जो पार्ट आहे तिथे बनानाच प्लांट केलेले आहे, बनानाच लावलेले आहेत. व्हॉट इज द एरिया ऑफ द बनाना प्लांटेशन. मग आपल्याला विचारलंय 21 एकर मधनं किती एरिया आहे ज्याच्यात बनाना लावलाय. तर आपण त्याच्यासाठी काय करणार, सॉल्व करायला टोटल फील्ड पहिले लिहायचं. टोटल फील्ड किती आहे 21 एकर्स. ठीक आहे, 21 एकर्स टोटल फील्ड आहे आणि बनानाज किती आहेत 2/7 म्हणजे 21 ऑफ 2/7 एवढे बनाना आहेत. 21 एकर पैकी 2/7 बनाना आहे. ऑफ ऑपरेशन असेल तर आपण काय करतो मल्टिप्लाय 2/7. आता बघा हे क्रॉस मध्ये आहेत, याचा खाली डिनॉमिनेटर नाहीये म्हणून आपण 1 घेऊ शकतो. 7 आणि 21 हे क्रॉस मध्ये आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं जेव्हा नंबर क्रॉस मध्ये असतात तेव्हा ते एकमेकांना डिवाइड असतात. मग आपण 7च्या टेबल मध्ये 21 येतो. मग काय करणार 7 1 जा 7, 7 3 जा 21. ठीक आहे, मग आता वरती काय उरलंय 3 आणि 2, 3 2 जा 6 एकर एरिया मध्ये बनाना लावलेला आहे. ठीक आहे, मग आपण वर्ड मध्ये लिहिणार अशोकराव प्लांटेड 6 एकर्स ऑफ बनाना. क्लिअर आहे तुम्हाला? तर हा होता आपला फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम. अजून एक वर्ड प्रॉब्लेम दिला आपल्याला थर्ड क्वेश्चन मध्ये, तर बघूया. ऑफ द टोटल नंबर ऑफ सोल्जर्स इन आवर आर्मी 4/9 आर पोस्टेड द नॉर्दर्न बॉर्डर. बघा आपल्या देशाला बॉर्डर साठी नॉर्दर्न म्हणजे जो वरचा एरिया आहे तिथे किती 4/9 सोल्जर्स बॉर्डरवर पोस्टेड केलेले आहेत. अँड 1/3 ऑफ देम ऑन द नॉर्थ ईस्टर्न बॉर्डर. नॉर्थ ईस्टची जी बॉर्डर आहे तिकडे 1/4 म्हणजे 1/4 सोल्जर्स पोस्ट केलेले आहेत. इफ द नंबर ऑफ सोल्जर इन द नॉर्दर्न इज 5,40,000 हाऊ मेनी आर पोस्टेड इन द नॉर्थ ईस्ट. बघा जर टोटल एवढे आहेत तर नॉर्थ ईस्ट मध्ये किती केले हे आपल्याला विचारलेलं आहे. मग हे सॉल्व करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले गिवन आपल्याला काय दिलंय ते लिहूयात. टोटल आर्मी किती आहे टोटल. ठीक आहे, टोटल आर्मी किती आहे 5,40,000. ठीक आहे, टोटल एवढे सोल्जर्स आहेत आणि त्यापैकी 1/3 बघा आपल्याला दिलंय नॉर्थ ईस्ट मध्ये, नॉर्थ ईस्ट मध्ये 1/3 ऑफ ही जी टोटल आहे त्याच्यापैकी 1/3 आहे म्हणजे 1/3 ऑफ 5,40,000 आर्मी आहे. ठीक आहे, ऑफ ऑपरेशन आहे म्हणून आपण काय करणार मल्टिप्लाय करणार 1/3 मल्टिप्लाय बाय 5,40,000. बघा तुम्हाला सांगितलं होतं मी की हे क्रॉस मध्ये आहेत, याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे डिनॉमिनेटर. आता हे क्रॉस मध्ये म्हणजे एकमेकांना डिवाइड आहेत तर आपण 3 ने याला डिवाइड करणार. डिव्हिजिबल आहे का नाही हे बघण्यासाठी आपण काय करतो 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे 5 + 4. 5 + 4 किती होतात 9. 9 होता म्हणजे डिव्हिजिबल बाय 3 आहे. ठीक आहे, मग आपण 3 ने डिवाइड करणार. 3 1s are 3, 3 1s are 3. बघा 3 2s are 6 होता म्हणून आपण 1s are घेतला आणि उरले किती 2 उरले आहेत ते इथे छोटेसे लिहून घ्यायचे म्हणजे हा 24 नंबर तयार झालेला आहे. 3 8s are 24. ठीक आहे, 3 8s are 24. तर उरलेले झिरोज ॲज इट इज लिहायचे. ठीक आहे, म्हणजे बघा आता 1 मल्टिप्लाय बाय
1,80,000. 1 multiply by 1,80,000. एवढी नॉर्थ ईस्टला आर्मी होती. 1 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय, तेच आन्सर येणार. ठीक आहे. 1,80,000 सोल्जर्स होते. मग आपण वर्ड स्टेटमेंटचा आन्सर वर्ड मध्येच लिहिणार. काय लिहिणार आपण? इन द नॉर्थ ईस्ट 1,80,000 सोल्जर्स आर पोस्टेड. क्लिअर आहे तुम्हाला? ठीक आहे. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 12. अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.